महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल. महिलांना एकत्र आणणे हे आव्हानात्मक काम असलं तरी त्यात संघटित झाल्यानंतर समाज परिवर्तनाची नवी क्रांती घडू शकते. महिलांनी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडवला असून हाताच्या बोटांप्रमाणे वेगवेगळे असलेले विचार एकत्र आले की जशी शक्ती निर्माण होते, त्याचप्रमाणे महिला एकजूट ही समाजाच्या विकासासाठी मोठी ताकद आहे आणि त्यातून परिवर्तनाची नवी क्रांती घडते, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं. बुधवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आयोजित हिरकणी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होत्या. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे, शाहीर अप्पासाहेब उगले, संगीता ढेरे, उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा महोत्सवाच्या आयोजिका सौ करुणाताई अच्युत मोरे, राष्ट्रमाता करिअर अकॅडमीच्या संचालिका सौ चंदाताई अनिल कुमार धारे तसेच अच्युत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिरकणी महोत्सवात महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबवण्यात आले. महिलांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, अर्जाचं मोफत वितरण आणि मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण विषयक जनजागृती, एकल महिलांसाठीच्या योजनांची माहिती, महिला, बालक आणि मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष कार्यशाळा आणि जादूच्या प्रयोगांद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनाची जनजागृती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर, महिला आणि कर्मचाऱ्यांसाठी पॉश कायद्याविषयी कार्यशाळा तसेच महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. या सर्व उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजकारण, कायदा, लोककला, अंधश्रद्धा निर्मूलन आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरकणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये सामाजिक क्षेत्रातील मुंबईच्या विदुला जगताप, अल्पवयात जादूच्या प्रयोगांद्वारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणारी जालना येथील कुमारी प्रज्ञा रंगनाथ खरात, पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि कायदेशीर लढ्यासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर सोनाली कांबळे, छत्रपती संभाजीनगर येथील लोककला क्षेत्रातील स्वाती म्हात्रे, अमरावतीच्या माधुरी चव्हाण, धुळे येथील मंगला मोरे तसेच मुंबईच्या प्रज्ञा पितळे यांचा समावेश होता. बालक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देणारे पत्रकार अक्षय शिंदे आणि डॉक्टर सच्चिदानंद तौर यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. हिरकणी महोत्सवानिमित्त प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले, शाहीर अप्पासाहेब उगले आणि त्यांच्या संचाच्या वतीने मोफत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. लोककला, पोवाडे आणि प्रबोधनपर सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमादरम्यान समाज प्रबोधनासह मनोरंजनाची मेजवानी लाभली. महोत्सवाला उपस्थित राहिलेल्या महिलांकडून सोडत पद्धतीने विमल गाडेकर, शीतल खरात, प्रीती खरात या 3 भाग्यवान महिलांची निवड करून त्यांना पैठणी साड्या भेट देण्यात आल्या. या उपक्रमालाही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वनिता कोल्हे यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार संस्थेच्या वतीने शाहीर अप्पासाहेब उगले यांनी मानले. महिला सक्षमीकरण, आरोग्य, कायदेविषयक जनजागृती, रोजगार, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक जतन या सर्व घटकांचा संगम घडवून आणणारा हिरकणी महोत्सव जालना शहरात यशस्वीपणे संपन्न झाला. आपली मुठीमध्ये असतात, तर जर महिला सोबत येत आहे तेव्हा आपली शक्ती वाढतात आणि आपल्याला साहस पण मिळतात आणि आपल्याला हिंमत पण मिळतात काही अजून चांगला आणि अजून मोठा करण्याच्या. तर मला असं वाटतं की तुम्ही जे काम केलं महिलांना संघटित करण्याच्या आणि महिलांसाठी कार्यक्रम आणि अवेअरनेस वेगवेगळी बाबीबद्दल आणि महिलांचा सत्कार करणे, तर मी त्याच्याबद्दल खरोखर तुमचं अभिनंदन करते आणि प्रत्येक पुरस्कारार्थी ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते. व्यासपीठावरती उपस्थित सगळे मान्यवर, माझ्या समोर उपस्थित सगळी महिला आणि सगळे पत्रकार बंधू भगिनी जे आज इथे उपस्थित आहेत, खरोखर असे उपक्रम वारंवार जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे. आज फक्त 2च गोष्टी सांगते महिलांसाठी. पहिली गोष्ट आहे की जसं महिलांच्या मतदार यादीमध्ये नाव येणं खूप गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे की राईट टू वोट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट राईट. आणि आता SIR ची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. SIR सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि आजपासून आपले घरी BLOs येणार आहेत, आपल्याला फॉर्म देणार. तर ते तुम्ही नक्की म्हणजे तुमची जबाबदारी आहे की ते फॉर्म भरणे आणि परत देणे हे सुनिश्चित केलं पाहिजे. त्याच्यासाठी जे काही मदत असतील ते आमचे कलेक्टर ऑफिस आहे ते आम्ही करू. आणि दुसरा विषय आहे की जालनामध्ये आपण सिल्क सिटी करण्याचं एक विजन पाहिलेलं आहे की जालनामध्ये सिल्क सिटी करायची आहे. त्याच्यासाठी आम्ही 60 महिलांची शोधमध्ये आहोत जे हँडलूममध्ये इंटरेस्टेड आहे, विविंगमध्ये, सिल्क विविंगमध्ये. तर आपल्यापैकी जर काही महिला इच्छुक असाल
घर बसून हे करू शकतो आपण. त्याची 4 महिन्याची ट्रेनिंग अगोदर चालणार आणि मग घर बसून आपण सिल्क विविंग करू शकतो. तर त्याच्यासाठी पण मी आपल्याला निमंत्रित करते. आणि आज फक्त महिलांसाठी हेच बोलते जाताना की तुमची सेहतची काळजी करा. आपण स्वतःची काळजी करत नाही, सगळी गोष्टीची काळजी करतो, मुलाची करतो, पतीची करतो, सास ससुर सगळ्यांची करतो, आई वडील, पण स्वतःची करत नाही. तर स्वतःची काळजी करा अगोदर आणि ते फार महत्त्वपूर्ण बाबी. एक्सरसाइज करा, जेवणवरती फोकस करा, हे सगळी गोष्टी स्वतःसाठी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.